अरे बापरे! चटणी कशी करायची? आज मोठं भयंकर संकट माझ्यावर उभं होतं. माझ्याकडनं उन्हाळाभर झाला, सगळा वेळ निघून गेला आणि आता चटणी करायची होती, तर मला एक आयडिया सुचली आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक नवीन पद्धतीने चटणी करण्याची पद्धत. चला तर मग आपण जाऊ. तर आज मी तुम्हाला घेऊन आले विट्यातल्या स्वाद मसाले या दुकानामध्ये आणि इथलं निवडक मसाला आणि त्यांची छान क्वांटिटी आणि क्वालिटी खूपच प्रसिद्ध आहे. तर हे पहा, हे दुकान, या दुकानामध्ये सगळ्या निवडक गोष्टी असतात. इथं आपण फक्त जायचं, आपल्याला किती प्रमाणात चटणी करायची आहे ते सांगायचं आणि ते सांगितल्यानंतर आपल्या पद्धतीनं असो किंवा त्यांच्या पद्धतीनं असो, ते प्रत्येक मसाला तुम्हाला विचारून त्याच्यामध्ये ॲड करतात. आणि जर त्यांच्या पद्धतीने घ्यायची असेल तर आपण फक्त आपलं एक क्वांटिटी सांगायची की 3 किलो 4 किलो काय हवं आहे ते आपल्याला सांगायचं. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीनं मसाला घालतात आणि त्या पद्धतीनं ते त्यांच्या चटणी बनवून देतात. तर फक्त 2 तासामध्ये ही चटणी बनली जाते. तर हा मी इथं थोडा वेळ मी बसले होते, तर बसल्यानंतर मला लक्षात आलं की आपण छोटासा व्हिडिओ बनवावा. मग तिथून मी व्हिडिओला सुरुवात केली. तर तिथं बघितलं तर तिथे कांदे, लसूण, मिरची, मसाला सगळंच होतं अवेलेबल आणि हे इथं कांदा भाजला जाते. बाहेरच्या बाजूला इथं हा चटणी, तुमची हळद, मिरची पावडर वगैरे काय असेल ते सगळं तुम्हाला बनवून दिलं जातं आहे. तर वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या मशीन्स आहेत आणि त्या पद्धतीनं ते मसाला बनवला जातो आहे तिथं. आणि इतका छान आणि निवडक, स्वच्छता, सुंदर आणि छान असं असतं. इथं आज चटणी बनली जाते आणि हे काय मी आज जास्त खोलून डीपमध्ये त्यात गेली नाही, कारण मला त्याचा ठसका येत होता, त्रास होत होता. त्यामुळे मी बाहेरूनच तेवढं शूट केलं आणि अशा पद्धतीनं इथं छानपैकी चटणी बनली जाते. तर इथं सगळा निवडक माल असतो, शिवाय स्वच्छतेची काळजी घेतली जाते. हे इथं लेडीज अशा कामाला असतात की त्या सगळा मसाला निवडून लगेच आपल्याला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये, क्वालिटीमध्ये देतात आणि दिवसभर सकाळपासून हे सगळं काम चालू असतं. आमची चटणी तयार होत आहे, आमचे शिंदे वाट बघत आहेत आणि आमची ही चटणी तयार झालेली आहे.